अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचा आणखी एक झटका। राज्यातील लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढवल्या, परंतु या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना झटका बसलाय। भाजपच्या पराभवासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांच्या पक्षाला जबाबदार धरलं जात आहे। संघाने अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केलाय। तसेच महायुतीत अजित पवार यांना एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना झटका दिला। अजित पवार यांच्या पक्षाऐवजी शिवसेनेच्या उमेदवारास भाजपने पाठिंबा दिला। नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने आणखी एक झटका दिला। नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। त्यामुळे अजित पवार यांना महायुतीत एकटं पाडण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे। अजित पवार गटाकडून नाशिकमधून छगन भुजबळ तर जळगावमधून मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावर अजित पवार गटाच्या उमेदवाराची जबाबदारी दिली। नाशिक शिक्षक मतदारसंघात महेंद्र भावसार हे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, तर किशोर दराडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। भाजपने मात्र शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांना शिक्षक मतदारसंघात प्रभारी म्हणून जबाबदारी दिली। त्यांनी शिंदेंच्या सेनेचे उमेदवार किशोर दराडे हेच महायुतीचे उमेदवार असा उल्लेख केला। त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत एकटं पाडलं जात असल्याची चर्चा रंगली आहे।